तर स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून. तर मंडळी, खूप दिवसांनी कोकणातला माणूस हा शिमग्यासाठी गावी का येतो, पालखीसाठी तो गावी का येतो, ते हेच की आमचा नमस्कार मंडळी, सुस्वागतम. मी जयेश निमरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून. तर मंडळी, खूप दिवसांनी कोकणात आलो आहे, गावी आलो आहे. खूप छान वाटतं आहे. सकाळ सकाळचा असा हा निसर्गरम्य असा हा वातावरण बघताय तुम्ही. खरंच खूप एकदम छान वाटतं आहे. आणि आज आहे आमच्या वाडीत पालखी सोहळा. आमच्या ग्रामदेवतेची पालखी आमच्या वाडीत आज प्रस्थान करणार आहे. तर आता आम्ही तिकडेच पालखी आणण्यासाठी मंदिरात चाललो आहोत. तर कशी आम्ही पालखी आणतो, कशी नाचवतो, हे तुम्ही नक्कीच या ब्लॉगमध्ये पाहाल. हा ब्लॉग स्पेशली ब्लॉग असणार आहे, तो म्हणजेच पालखी स्पेशल ब्लॉग. तर चला तर मग जाऊया पालखी आणायला. सगळे वाडीतील मंडळी पालखी आणायला जात आहे. अबडधोबड असा आमचा रस्ता. हां, पालखी नाचवणार बघा बरोबर. वाडीतील सगळी मंडळी पालखी आणण्यासाठी निघाले आहेत, पुढे गेले आहेत. पण जात आहोत. आता मामा बऱ्यात ना. तर हे आहे आमचं कळझुंडी गावचं ग्रामदैवत मंदिर आणि हे आमचे जागृत ग्रामदैवत. पालखीत बसलेले देव चालकोबा, वरदान, त्रिमुख आणि चंडिका माता. काहीतरी चाललंय. तर ही आमची वाडीतली पोरं हास्यनगरी टीम. हाय करा रे सगळ्यांनी. तर वाडीतील सगळी मंडळी सज्ज आहेत पालखी नेण्यासाठी. आता होईल धूप आरती. मग पालखी प्रस्थान करेल ते थेट आपल्या पहिल्या मानाच्या ठिकाणी, ते म्हणजे कलमात. चला तर मग.
या ठिकाणी खूप कलमाची म्हणजेच आंब्याची झाडं आहेत, म्हणून या जागेला कलमात असं म्हटलं जातं. आणि इथे थोडा वेळ पालखी खेळवली जाते व झाप सवाल आणि साकडं घालून पालखी प्रस्थान करते ते थेट आपल्या दुसऱ्या मानाच्या ठिकाणी, ते म्हणजेच नरडोबा मंदिरात. मुंबईवाल्यांना राहत नाही. मुंबईला इथनं दर्शन देताना दऱ्याखोऱ्याच्या रस्त्यातून पालखीला कुठेही धक्का न लागता वर आणताना आमच्या वाडीतील ग्रामस्थ तर नरडोबा मंदिराजवळ पालखी आलेली आहे आणि आता पालखीला मंदिराच्या भोवती 5 फेऱ्या मारल्या जातील आणि मग पालखी इथे खेळवली जाईल. पालखी इथे बसेल, जाप सवाल नवस आणि पायापडणी करून पालखी प्रस्थान करेल आमच्या वाडीत. तर पालखी निघाली आहे आमच्या वाडीत यायला. तर पालखी चालली आहे होलकटात. मंडळी, होलकट म्हणजे आमच्या वाडीचा होळीचा मान.
याच ठिकाणी 9 दिवस होळी पेटवली जाते आणि आता याच ठिकाणी पालखीला 5 वेळा प्रदक्षिणा घातल्या जाते आणि थोडी नाचवलीही जाईल. तर आता पालखी वाडीत आलेली आहे आणि वाडीत आल्यावर पालखी प्रथम जाते ते गावकऱ्यांच्या घरी, मग तिथून एक एक सगळ्या घरात नेली जाते. तर घरातील माहेरवाशीण पालखीला ओवाळून आत घेते आणि पालखीला ज्या ओवाळत आहे ते आमच्या आईसाहेब आहेत. म्हणजेच हे माझ्या मामाचं घर आहे आणि आमच्या आईसाहेब या घराची माहेरवाशीण. नमस्कार मंडळी. तर आता वाजले दुपारचे 1:30. पालखी वाडीत आलेली आहे. या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात पालखी प्रस्थान करत आहे. मंडळी, कोकणातला माणूस हा शिमग्यासाठी गावी का येतो, पालखीसाठी तो गावी काय येतो, ते हेच की आमचा देव आम्हाला भेटण्यासाठी, आम्हाला दर्शन देण्यासाठी खास आमच्या घरी येतो पालखीतून बसून. मग का नाही कुठली व्यक्ती आपल्या गावी जाणार. त्यासाठीच कोकणातला माणूस या शिमग्यासाठी गावी येतो. आपला देव पालखीतून बसून त्या पालखीला खांद्यावर घेऊन आपल्या घरात आणण्याचं जे सुख असतं ना, त्यालाच म्हटलं जातं स्वर्गसुख. तर ह्याच स्वर्गसुखासाठी तो गावी येत असतो. पालखी आपल्या घरात जाते. पालखी घरात गेल्यावरती तो पालखीच्या ज्या त्याच्या मनात मनोकामना आहेत त्या बसल्या देवांकडे मागतो, हातभेट ठेवतो. काही काही नवस मागतात, काही काहींचे नवस पूर्ण झालेले असतात. तर नवस पूर्ण झाल्यावर त्यांनी जे जे काय सांगितलं होतं ते देवाला देतात. तर अशी एक श्रद्धा आहे कोकणातली पालखी सोहळ्याची. तर नक्कीच खूप छान वाटतं. त्यासाठीच आम्ही कोकणकर या गावी येतो. तर आता वाजले 1:30. आता आमची वाडीत घरं खूप आहेत. तर या घरातून त्या घरातून, या घरातून त्या घरातून येईपर्यंत जवळजवळ आमच्याकडे येईपर्यंत संध्याकाळ होईल. तर बघूया किती वाजता येते. काळोखही येऊ शकतो. तर बघूया किती वाजता येते. मग मालकी शेवटला मांड्यावरती जाईल, तिकडे खेळण्यात येईल, तिकडेही मजा करू आम्ही. तर तीही मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच. चला तर मग. नमस्कार मंडळी.
आत्ता वाजले आहेत 7:45. पालखी जवळच आलेली आहे. आता 15-20 मिनटात इथे आमच्या घरी पालखी येईलच. पालखीच्या स्वागतासाठी खूप छान अशी रांगोळी आमच्या बहिणींनी काढलेली आहे. पालखीचं आसनही सज्ज झालं आहे. आता आतुरता आहे पालखीची आगमनाची. हे लावलंस ना. आधी या देवाची नाही अशी तिकडे कुठं पण एवढीच आहे सगळ्यांची तशी सोड तिथून सोड तशी. तर मंडळी, देव आमच्या घरी येऊन आम्हाला दर्शन देऊन निघाले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू कशी पालखी मांडावर नाचवली जाते आणि मग तिथून पालखी कशी परत खाली ग्रामदेवतेच्या देवळात नेली जाते तेही पाहू. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मग.